नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. दिनांक 11 एप्रिल 2026 पासून जे संकलित मूल्यमापन सुरू होणार आहे त्याबाबतची एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचं एक परिपत्रक आज दिनांक 9 एप्रिल 2026 ला निर्गमित झालेलं आहे. आणि संकलित मूल्यमापन जे आहे, जी परीक्षा आहे आपली संकलित पॅट चाचणी, यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती असणार आहे मित्रांनो. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संकलित पॅट परीक्षा याबाबतचं नवीन वेळापत्रक आलेलं आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना देखील आलेल्या आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे आज दिनांक 9 एप्रिल 2026 ला शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे. अत्यंत महत्त्वाची यामध्ये अपडेट असणार आहे. तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व प्राचार्य, विभागीय विद्या प्राधिकरण प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना, जिल्हा परिषद सर्व, शिक्षणाधिकारी, गृहमुंबई महानगरपालिका, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी सर्व. आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट अंतर्गत सन 2025-26 करिता संकलित चाचणी 2 पॅट 3 च्या शाळा भेट आयोजनाबाबत. तर संदर्भ दिलेला आहे 9/3/2026 च्या पत्राचा. उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील 3 नियतकालिक मूल्यमापन चाचण्याचे पॅटचे आयोजन करण्यात येत आहे. त्यास अनुसरून 2025-26 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 आणि संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा 3 नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येते. नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी 2 दिनांक 11, 16 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा बदल मित्रांनो इथे असणार आहे. तर बघा, हे जे वेळापत्रक आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला अगोदर ज्या सूचना आलेल्या होत्या, जे परिपत्रक, जे वेळापत्रक आलेलं होतं, त्यामध्ये पहिली जी चाचणी होती ती 11 तारखेला होती, दुसरी जी होती ते 15 तारखेला होती आणि तिसरी 22 तारखेला. तर यामध्ये बदल झालेला आहे मित्रांनो. आता दुसरा जो पेपर असणार आहे तो 16 तारखेला असणार आहे. तर बघा, संपूर्ण हे वेळापत्रक जाणून घेणार आहोत. अनुक्रमांक विषय असणार आहे मराठी भाषा, 2री, 3री, 4थी, 5वी व 6वी, 7वी, 8वी. दिनांक असणार आहे, दिनांक आणि वेळ. दिनांक असणार आहे 11/4/2026 आणि वेळ असणार आहे त्या इयतेनुसार 60 मिनिटे, 90 मिनिटे, 120 मिनिटे वगैरे. त्यानंतर खाली जर मित्रांनो आपण आलो तर बघा, दुसरा हा जो पेपर असणार आहे गणिताचा, यामध्ये 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी ही जी चाचणी होणार आहे ही होणार आहे 16/4/2026 ला. तर यामध्ये महत्त्वाचा बदल झालेला आहे मित्रांनो. या अगोदरच्या जे वेळापत्रक आलेलं होतं त्यामध्ये ही जी चाचणी होती गणिताची ही आपल्याला 15 तारखेला घ्यायची होती, परंतु आता ती 16 तारखेला घेणे आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॅट चाचणी दरम्यानच आपली जे पटपडताळणी होणार आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण काही वेळापूर्वी बघितलेला आहे. तर ती सुद्धा आता याच तारखेला होईल. तर बघा, सदर कालावधीत आपण व आपल्या अधीनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिनांक 11, 16 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत शाळा भेटी कराव्या व सदर भेटी संदर्भातील माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये याच दिवशी भरावी. तर या दिवशी मित्रांनो ज्या काही शाळा भेटी वगैरे होणार आहेत संपूर्ण अधिकाऱ्यांच्या, त्यांची ऑनलाईन माहिती सुद्धा त्यांना त्याच दिवशी भरायची आहे. तर बघा, संकलित चाचणी 2च्या अंमलबजावणीबाबत सूचना. पर्यवेक्षकीय यंत्रणा, मुख्याध्यापक व शिक्षक यांना संकलित चाचणी 2च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. संकलित 2 चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. तसेच उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार संकलित चाचणी 2 सकाळ सत्रातील शाळांकरिता सकाळी 8 ते 11 या दरम्यान व दुपार सत्रातील शाळांकरिता 12 ते 3 या दरम्यान घेण्यात यावी. तथापि इयत्तानिहाय दिलेल्या वेळानुसार व वेळापत्रकाप्रमाणे चाचणी घेण्यात यावी. यात कोणताही बदल करण्यात येऊ नये. उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल. याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित व शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. अशा पद्धतीच्या मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या इथे सूचना दिलेल्या आहे. चाचणी पत्रिकाचा मोबाईलमधून फोटो काढणे, समाज माध्यमाद्वारे इतरांना पाठवणे तसेच प्रसारित करणे असे गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. चाचणी पत्रिकाची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी.
चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी शाळांनी या भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे। तर संपूर्ण मित्रांनो या चाचणी दरम्यान आपल्या शाळेवर व्हिजिट वगैरे होणार आहे दर वेळेसप्रमाणे। तर अशा पद्धतीच्या काही महत्त्वाच्या सूचना मित्रांनो इथे दिलेल्या आहेत। चाचणी कालावधीत राज्यातील 100% शाळा भेटी होतील, यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व पर्यवेक्षक यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी। चाचणीनंतर तपासणी केलेल्या 10% उत्तरपत्रिकाची याचिक पद्धतीने तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी करावे। शाळा भेटीची लिंक सोबत इथे दिलेली आहे मित्रांनो। डॉक्टर नंदकुमार बेडसे, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे हे जे परिपत्रक आहे अत्यंत महत्त्वाचं हे निर्गमित झालेलं आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो। या अंतर्गत आपली पॅटची जी चाचणी आहे जी 15 तारखेला होणार होती ती आता 16/4/2026ला होणार आहे। आणि या चाचणी दरम्यान ज्या महत्त्वाच्या भेटी वगैरे होणार आहे शाळेवर त्याच्या वगैरे सूचना इथे महत्त्वाच्या दिलेल्या आहेत। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।